मित्रांनो, स्वागत आहे सगळ्यात पहिलं मराठी कोडिंग शाळा युट्यूब चॅनल. आजचा जो टॉपिक आहे हा सगळ्या जणांना डाऊट असलेला टॉपिक आहे, की सर आम्ही असा कोणता कोर्स करू की आम्हाला जॉब लागेल किंवा असा कोणता क्लास करू की आम्हाला जॉब लागेल किंवा अशा कोणत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊ की आम्हाला जॉब लागेल. सगळीकडे जॉब 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 जॉबच सगळ्यांना पाहिजे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, मला माहिती आहे की जेव्हा आपण एक मिडल क्लास फॅमिली मधून येतो सगळ्यात पहिली आपल्याला सिक्युरिटी पाहिजे असते की ती म्हणजे जॉब. मंथली मी काहीतरी एवढे पैसे कमवणार आणि प्रत्येकाचा तोच माइंडसेट असतो आणि त्यावरच त्याला काम करायचं असतं. तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवा, कॉलेज म्हणजे बिझनेस आहे, कोचिंग म्हणजे सुद्धा काही बिझनेस आहे. सगळेजण तुम्हाला फक्त लुटायलाच बसलेले आहे. मेन पॉईंट हा आहे की तुम्ही कोणत्या वेळेने ती गोष्ट घेताय. जर तुम्ही टियर 1 आणि टियर 2 कॉलेजमध्ये घेतलं, तरच तुमचं एक फ्युचर सेफ असतं की तिथे चांगल्या कंपन्या आहेत. टियर 3 कॉलेजचा तर आज विचारूच नका. प्रत्येक जण कॉलेजमध्ये फक्त सीट्सच वाढवायला बसले आणि इव्हन कोचिंगमध्ये पण तुम्हाला सांगतो की प्रत्येक जण हा फक्त त्याचा कोर्स विकायलाच बसलेला. आज मी तुमचा एक मोठा भाऊ म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगतोय किंवा काही जणांपेक्षा लहान पण असू शकतो. मी एक रिअलिटी सांगतोय, की गोष्ट तुम्हाला जर आज कळाली तर पुढे जाऊन तुम्ही तुमच्या छोट्या भावांना सांगा. शिक्षण म्हणजे आजकाल फक्त लोकांनी एक बिझनेस म्हणून चालू धरलेलं आहे. एवढ्या दिवसापासून मी या इथं काम करतोय तेव्हा मला एकच अनुभव आलेला आहे, की कोणालाच मुलांची केअर नाही. खूप कमी लोक आहे की ज्यांना असं वाटतं की हे मुलांनी काहीतरी केलं पाहिजे, या मुलांनी माझ्याकडे म्हणजे काहीतरी केलं पाहिजे. पण आज तुम्हाला सांगतो, कॉलेजवाले पण तुम्ही बघा, इंजिनिअरिंगला आता ऍडमिशन घ्याल ना तुम्ही, प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघा, की प्रत्येक जण सीट्स वाढवतोय. सीट्स वाढवतो म्हणजे काय, त्यांना बिझनेस वाढवायचा आहे. बाकी कॉलेजमध्ये किती कंपन्या आणायच्या त्याच्याशी काही घेणं नाही. कॉलेजमधल्या किती मुलांना प्लेसमेंट लागले काही घेणं नाही. फक्त नावाला सांगता 100% प्लेसमेंट गॅरंटी आणि त्या प्लेसमेंटमध्ये मोस्ट ऑफ दी मुलं तर लाला कंपनीमध्ये प्लेस झालेले राहतात. आणि यामध्ये तुम्हाला सांगतो, की ते फक्त इंटर्नशिप जरी लागले असतील तरी प्लेसमेंट सांगून देतात. 6 महिन्यानंतर त्या मुलाला काढून पण टाकतं. काही तर ₹10,000 पर मंथनी इंटर्नशिप लावतं आणि 6 महिन्यानंतर काढून टाकतात. ही गोष्ट तुम्हाला खोटी वाटत असेल, पण मी माझ्या कॉलेजमधल्या काही लोकांच्या किंवा माझ्यापेक्षा जे बाकीचे लोक जे काम करताय, जे माझ्या बरोबरचे लोक होते, त्यांचा सुद्धा हा एक्सपिरियन्स आहे. इव्हन तुम्ही कॉलेजमध्ये काय कोचिंगवाले पण हेच करायला लागले, की आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला प्लेसमेंट लावून देतो. आलं ना? आणि ही गोष्ट खरंच तुम्हाला मी मनापासून सांगतो, की मला मुलांचे मेसेज येतात, "सर आम्ही इथं क्लास केला होता. या ठिकाणी जॉबची वेळ आम्हाला गॅरंटी दिली गेली होती, पण आम्ही एवढं ट्राय केलं तरी जॉब नाही लागत आहे." मी हजारदा तुम्हाला सांगून झाले. पहिल्या व्हिडिओपासून सांगतोय, कोणताही कोचिंगवाला आला तरी तुम्हाला जॉब लावून देऊ शकत. जॉब जो लागणार आहे, ते तुमच्या स्किल. तुम्ही म्हणशाल, "सर स्किल स्किल काय करताय तुम्ही? स्किल घेऊन काही उपयोग नाही. आज कंपनी व्हॅकन्सीज काढत." हा एक पॉइंट आहे. मला माहिती आहे, की सध्या थोडासा काळ हा कठीण चाललेला आहे. आले ना, पण मेन मेन ही गोष्ट लक्षात ठेवा. कोणी गॅरंटी दिली म्हणजे तुम्ही त्याच्याकडे जाशाल आणि तुम्ही क्लास लावशाल आणि तुम्हाला सगळं काही होईल असं नाही. आज तुम्हाला सांगतो, की 500 ठिकाणी तुम्ही अप्लाय केल्यानंतर एक तुम्हालाच एक मेल येऊ शकतो. आलं ना. दुसरी गोष्ट म्हणजे तिथं मेल केल्यानंतर तुमचे स्किलच मॅटर करणार आहे ते. तुम्हाला काही क्वेश्चन इंटरव्ह्यूमध्ये विचारले गेले, ते तुम्हाला त्याचा रिप्लाय पॉझिटिव्हली देता आला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे इंग्लिश कम्युनिकेशन तुमचं स्ट्रॉंग पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे की ते टेक्निकल नॉलेज तुम्ही जो कोर्स केलेला आहे त्याच्यामध्ये परफेक्शन पाहिजे. मी असे पण स्टुडंट तुम्हाला आज दाखवू शकतो, की ज्यांचं बॅकग्राऊंड एकदम एक व्हिडिओ मी टाकलेला आहे. BCA बॅकग्राऊंड आहे. कॉलेज सुद्धा नीट केलं नाही. एक्सटर्नल कॉलेज घेतलं. 1 वर्ष वायडी असून सुद्धा AI/ML इंजिनियर म्हणून 7 लाखाच्या पॅकेजवर काम करते. अशा पण स्टोरी तुमच्यासाठी मोटिव्हेशन आहे की नाही? तुम्ही काय म्हणता, की सर 1000 मधून एखादा लागला म्हणजे सगळं काय झालं? असं नाही. त्यांनी जेवढी फाईट मारली, त्यांनी 10-10 तास अभ्यास केला. अशी कित्येक मुलं आहेत, की क्लास त्यांना कॉलेजशी काहीच घेणं देणं नाही. कॉलेजवाल्यांनी किती भारी त्यांचं किती टियर 1, टियर 2 ठीक आहे, त्यांचं कॉलेज मॅटर करतं. मग टियर 3 कॉलेजने तर अशाच सोडून द्या. मग लाखामधलं एखादं कॉलेज असेल, जे तुम्हाला आहे ना चांगल्या ठिकाणी त्यांच्या खरंच कॉलेज एफर्ट घेत असेल प्लेसमेंटसाठी. तुम्हाला सांगतो, इव्हन पुण्यासारख्या सिटीमध्ये तर डायरेक्ट बाजारच चाललाय सगळ्या गोष्टी. मी तुम्हाला सांगतो, की आजकाल कॉलेजच्या डिग्री ही फक्त एक राहिलेले ग्रॅज्युएट झालेले आहे. आणि जेव्हा तुम्ही ग्रॅज्युएट होता, त्यानंतर ते काय सांगता कॉलेजवाले, की आमच्याकडे 75% अटेंडन्स तुम्ही ठेवा. 75% अटेंडन्स ठेवली, की आम्ही तुमचे सगळे बेसिक क्लिअर करतोय. त्याच्यामुळे तुम्ही कॉलेजला या, असं या. त्यांना स्वतःला नॉलेज नाही राहत त्या फील्डबद्दल. फक्त हे काहीतरी YouTubeवरून आधी लेक्चर बघून येतात आणि तुम्हाला शिकवतात. आता तुम्हाला खोटं वाटू शकतं. तुम्ही कधी त्यांना उलटा प्रश्न विचारा. कधी कोणत्या कॉलेजवाल्याने तुम्हाला DSA डायरेक्ट ऑनलाईन साठी तुम्हाला दिलंय का? इंडस्ट्रीसाठी रिक्वायरमेंट स्किल दिलंय का? तुम्हाला DSA कोणी शिकवतं का प्रॉपर? खूप कमी टीचर राहतात ते तुम्हाला DSA प्रॅक्टिकल ओरिएंटेड शिकवतात. दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्ही जे सब्जेक्ट शिकताय, त्या सब्जेक्टचं महत्त्व तुम्हाला प्रॅक्टिकल वेने सांगितलं गेलंय का? आज इंडस्ट्रीला काय रिक्वायरमेंट आहे? वेब डेव्हलपमेंट, फुल स्टॅक, एआय. एआयचं कोणी प्रॅक्टिकल नॉलेज देतंय का? कॉलेजची सिस्टमच जाऊन तुम्ही चेक करा इथल्या घरी. ते सिस्टम सुद्धा नीट ध्यानावर चालते नाही, ते तुम्हाला एआय वगैरे तिथे शिकवतात.
मी आता ही गोष्ट खरंच तुम्हाला मनापासून सांगतो. या टॉपिकवर मला खूप दिवसापासून बोलायचं होतं, पण मी कधी बोललोच नाही. कारण आज ही वेळ आलेली आहे. तुम्ही प्रत्येक ठिकाणी जाताय. कॉलेजमध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी प्रॉपरली ठरवताय, की मला ह्या कॉलेजमध्ये गेलं म्हणजे सगळं काय होईल. तर तुम्हाला ऍट द एंड लास्टला मी एकच गोष्ट सांगतो. ना तुम्हाला एक कॉलेज तुमचं प्लेसमेंट लावून देणार आहे, नाही कोणता क्लासवाला सर तुम्हाला प्लेसमेंट लावून देणार आहे, नाही तुम्हाला कोणीच कोणीच काही करू देऊ शकत नाही तुमच्या आयुष्यात. तुम्हाला एक चांगला गायडन्स देण्याचं काम माझ्यासारखे व्यक्ती करू शकतात, क्लासेसवाले करू शकतात किंवा कॉलेजमध्ये शिक्षक तुम्हाला चांगला गायडन्स देऊ शकतात. मेन ऍट द एंड तुमची लढाई तुम्हाला स्वतः लढायची. आता अजून एक पॉईंट की कोणता कोर्स करू. हे बघा सध्या मध्ये खूप जण तुम्हाला दिसतील की डेटा अनालिटिक्स करा, डेटा अनालिटिक्स करा, सगळे डेटा अनालिटिक्सच पळताय. पण ऍट द एंड तिथं पण खूप जास्त कॉम्पिटिशन झाले. काही जणांना असं वाटतं की तिथं कोडिंग कमी म्हणून तिथे जाऊन मी करिअर कर. ही गोष्ट ठीक आहे, कोडिंग तिथं कमी आहे. पण असं नाही की तुम्हाला लगेच सगळ्या गोष्टी तिथं मिळतील. तुम्हाला ज्या फील्डमध्ये थोडासा इंटरेस्ट घ्या आणि मेन म्हणजे कोणत्या पण फील्डमध्ये गेलं ना तुम्हाला एफर्ट हे टाकावे लागतो. फुल स्टॅक आहे, जावा फुल स्टॅकचं करिअर आहे. डेटा सायंटिस्ट आहे, त्याच्यासाठी खूप एफर्ट लागतात. तेवढे मुलं टाकायला रेडी नाही. फक्त डेटा सायन्सचा क्लास लावला आणि सगळीकडे सांगता मी डेटा सायंटिस्ट होईल. त्यामध्ये तुम्हाला डेली किती तास अभ्यास करायचा याची पण जाणीव ठेवा. जावा फुल स्टॅकसाठी पण खूप जास्त एफर्ट द्यावा लागतात. इव्हन मी मुलांना मॉक इंटरव्ह्यूसाठी ऑफलाईन ऑनलाईनला बोलवतात. इव्हन मॉक इंटरव्ह्यू द्यायची सुद्धा किंमत करत नाही. तर या गोष्टीवर तुम्हाला काम करायचंय. आणि अजून कोर्स बद्दल मी सांगाल तर क्लाउड कम्प्युटिंग, डेव्हऑप्स असे वर्ड ऐकून तुम्ही लगेच त्यामागेच नका पडू किंवा डेटा सायन्स, डेटा अनालिटिक्स त्यामागेच नका पडू. ऍटलीस्ट तुम्ही इंडस्ट्रीमध्ये एक रिक्वायरमेंट बघा की इंडस्ट्रीमध्ये सध्या कशाला जॉबची रिक्वायरमेंट आहे, कशाला जास्त जॉब्स अवेलेबल आहे, फ्रेशरला कुठे जॉब्स अवेलेबल आहे. या टॉपिकवर जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर खाली कमेंट करा की सर फ्रेशरसाठी कोणतं एक करिअर ऑप्शन आहे. त्या टॉपिकवर मी नेक्स्ट व्हिडिओ नक्की बनवेन. तर पुन्हा एकदा धन्यवाद आणि या गोष्टीचं थोडं पुन्हा एकदा धन्यवाद. या गोष्टीवर थोडं काम करा. स्वतःमध्ये एक रिअलायझेशन आणा आणि कोणत्याही गोष्टीला असं डोळ्यावर अंधविश्वास ठेवून सगळ्या गोष्टी पडू नका. एक स्वतः तुम्ही रिसर्च करा. स्वतःकडे काही मोबाईल आहे, चॅट जीपीटी आहे, गुगल आहे. तुम्ही रिसर्च करा ना, तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील. पण आपल्याला काय कोणी भाऊ दादा आला म्हणजे तोच येऊन सांगला असं असं तुम्हाला वाटतं. पण असं नाही. थोडं याच्यावर काम करा आणि राईट वेने काम करा. असं नाही की कॉलेजमध्ये 1.5, 2, 10 लाख रुपये घालून तुम्ही स्वतःच डिग्री घेण्याचा प्रयत्न करतात. या गोष्टीवर फक्त डिग्रीवर डिपेंड नका राहू. दुसरी गोष्ट म्हणजे क्लास लावला म्हणजे सगळं काय होतं असं नाही. थोडंसं स्वतःला जागृत करा आणि इंस्टाग्रामच्या दुनियातून बाहेर येऊन थोड्याशा या गोष्टीतून बाहेर येऊन थोडंसं रिअलिटीवर काम करा. कोणती पण फील्ड असू द्या, त्या फील्डमध्ये तुम्हाला असं नाही की लॉजिकची गरज नाही. हे काय म्हणते सर लॉजिक नाही लागत प्रोग्रामिंग मध्ये, आम्हाला दुसरी काहीतरी फील्ड सांग. तुम्ही एफर्ट किती टाकले त्याच्यावर आधी काम बघा. आले क्लाउड डेव्हऑप्स वर लगेच तुम्हाला इंडस्ट्री खूप कमी इंडस्ट्री फ्रेशर्सला हायर करताय किंवा डेटा अनालिटिक्स डेटा सायंटिस्टला पण फ्रेशर्सला थोडं एफर्ट हे टाकावं लागतंय. तर त्यासाठी तुम्हाला असं करिअर तुम्ही निवडा की ज्यामध्ये तुम्हाला चांगल्या वेने काम करत. मी तर सांगेल जेव्हा तुम्ही प्रेशर आहे ना, तुम्ही आधी एक प्रोग्रामिंग लँग्वेज मास्टर करा. त्यामध्ये डेटा स्ट्रक्चर अल्गोरिदम करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही म्हणशाल सर कोडिंग मध्ये इंटरेस्ट नाही, तुम्ही दुसरे सब्जेक्ट नाही प्रॉपरली शिका. ऑपरेटिंग सिस्टम झालं, डीबीएमएस झालं, या गोष्टी आधी तुम्ही शिका. कम्प्युटर बद्दल व्यवस्थित नॉलेज घ्या. आणि तुमच्याकडे ऑप्शन आहे ना कोडिंग नाही तर सायबर सिक्युरिटी मध्ये तुम्ही करू शकता. मी सांगेल क्लाउड कम्प्युटिंग डेव्हऑप्स मध्ये पण तुम्ही करू शकता. पण तिथं असं नाही की तुम्हाला झिरोच कोडिंग आहे. तिथे तुम्ही बघा लिनक्स वगैरे या सगळ्या गोष्टी असतात. तिथे तुम्हाला काम कसं करायचं त्या सगळ्या गोष्टी त्या कोर्स बद्दल पूर्ण माहिती घ्या. खरंच मी या गोष्टीवर काम करू शकतो का? लॉंग टर्म मध्ये याच्यामध्ये जॉब आहे का? मला फ्रेशरला लगेच जॉब मिळतील का? हे थोडंसं पाहत बघा. नेमकी इंडस्ट्री जेव्हा कॉलेजमध्ये पण येते ना तेव्हा तुमच्याकडून काय मागते? फ्रेशर तुम्हाला मागते की तुमचे ऍप्टिट्यूड राऊंड आहे, डीएसए राऊंड आहे, हे फिल्ट्रेशन लावणार आहे, सॉफ्टवेअर डेव्हलपरला हायर करते. एआय इंजिनियर आहे तर एआय इंजिनियर साठी काय करायला लागते याच्याबद्दल थोडी माहिती घ्या. आणि या टॉपिकवर जर सगळ्या तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर मला सांगा तुम्ही. मी त्यावर पण व्हिडिओ बनायला रेडी. पण असं नाही की डायरेक्ट काहीच नाही करायचं, सर जॉब द्या, सर जॉब द्या किंवा कोणीतरी आम्हाला हा क्लास जॉब लावून देईल किंवा ही कॉलेज आम्हाला जॉब लावून देईल. कोणीच काही करू शकत नाही. परत एकदा मी तेच सांगतो, कोणीच काही करू शकत नाही. तुम्हाला स्वतःची लढाई स्वतः लढायची. पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.